तुझे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाहीये। आज तू आमच्या घराची, आमच्या कुटुंबाची अब्रू वाचवलीस। मला खरंच खूप टेन्शन आलं होतं। समजा हे दागिने सापडले नसते तर। काका, अहो या सगळ्याची काहीच गरज नाहीये। माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही पण हेच केलं असतं ना। उगाच नाही मी त्याला माझा हँडसम हिरो म्हणत। केदार, देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो। केदार, केदार थँक यू सो मच। अगं नाही, मी जरा कौशिकीताईंना कळवून येते दागिने सापडले म्हणून। हा आले। हा मम्मा। माधवा, आता असाच बघत उभं राहणार आहेस का? देवापुढे साखर ठेवूया चल। होय। काव्या, मला सगळं माहितीये। काव्या, मी दागिने घेतल्यानंतर मला कोणाची तरी साईन लागणार होती, म्हणून मला तारिणीला सगळं सांगावं लागलं। ताई, मी तुला मनापासून सॉरी म्हणते। माझं चुकलंच। त्या राहुल सारख्या फ्रॉड माणसाच्या मी प्रेमातच पडायला नको होतं। काव्या, प्रेमात पडणं चुकीचं नसतं, फक्त आपल्याला योग्य माणसाची पारख असायला हवी। ते महत्वाचं नाहीये का? हा, आपण ज्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करतोय तो माणूस त्या पात्रतेचा आहे की नाही हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना। अगं ते आपलं कर्तव्य असतं। काव्या, तुझी बहीण बरोबर बोलतीये। ताई, तू कोणाला नाही, मी कोणाला काहीही सांगणार नाही, पण माझी एक अट आहे। कसली अट? इथून पुढे तू असलं काहीही वागायचं नाहीस। या असल्या माणसांपासून तू स्वतःला लांब ठेवायचंस। हे बघ काव्या, हे मुलींना फसवणारी माणसं या जगात खूप आहेत। केदार, कायला काव्या, तुला काही हवंय का? काही नाही अरे, थँक्यू म्हणायचं होतं। अगं ठीक आहे, त्यात काय एवढं? नाही, तू खरंच खूप चांगला आहेस। म्हणजे एवढा मोठा विषय झाला तरी तू वाढू दिला नाहीस, कोणाला काही सांगितलं नाहीस। यू आर सो स्वीट केदार। थँक्यू। एक सांगू, म्हणजे तारिणीचं एरवी एवढं लेक्चर देत असते, पण आज ती एक गोष्ट करेक्ट बोलली। पार्टनर निवडताना पूर्ण विचार करूनच निवडायला हवा। बघणार आहे राहुल कसा निघाला। अगं इट्स ओके, होतात माणसांकडनं चुका, ठीक आहे। आय विश माझा बॉयफ्रेंड तुझ्यासारखा असता। हो, पण तू खरंच खूप चांगला आहेस केदार, खूप मस्त आहेस तू। थँक्यू सो मच। इट्स ओके काव्या। हा ठीक आहे, अगं होत राहतं माणसांकडनं चुका, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये। अगं ठीक आहे। इट्स ओके काव्या, ठीक आहे ठीक आहे। निशीच्या सासरच्याने केवढे दागिने दिलेत तिला। हो ना, खूप खुश आहे पोरगी। तू काय घालायचं ठरवलंस? मी काय घालणार, आपल्याकडे कुठे तेवढे दागिने घालायला, हेच काय ते घालायचं। असं काय करतेस? ती युवराजची आई केवढे मोठमोठे दागिने घालून फिरेल, तू काय अशीच फिरणार आहेस? खांडेकरांची सोयरीक होती आपली, त्यांच्या तोडीस तोड राहायला नको? हो ग, पण आता काय करायचं,
देवाने एवढेच दागिने दिले, समजायचं आणि घालायचं. सोन्याचा भाव ठाऊक आहे का किती आहे? 1.25 लाख तोळे. एवढे पैसे आहेत का आपल्याकडे नवे दागिने करायला? त्यापेक्षा हेच घालेन. घरात सोनं आहे ना, ते देऊ आणि करू नवीन दागिने. सोनं कुठे? वसुधाचे दागिने आहेत ना, ते मोडीत काढू आणि तुला हवं त्या डिझाईनचे दागिने करून घेऊ. ए बाई, ते कसं शक्य आहे? ती तारिणी माहितीये ना केवढी आगाऊ आहे. ती देणार आहे मोडायला दागिने? अगं तिला लहानाचं मोठं आपण केलंय, काहीतरी देणं लागते की नाही? तिच्या सगळ्या गोष्टींवर आपला पण तेवढाच हक्क आहे. तू शांत बस जरा. तू एकच काम कर, ते म्हणजे आईवर लक्ष ठेव. मी बरोबर ते दागिने घेऊन तुझ्या हातात देते की नाही बघ. नक्की? खरंच. काय करतेस तू तारिणी? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे ना आत्या. तू इथे माझ्या खोलीत मला न विचारता काय शोधतीयस? अगं मी ते काय? ठीक आहे, आता जर तुला सगळं कळलंय ना तर मी सांगतेच. ज्या तारिणीला तू इतके दिवस त्रास देत होतीस, तिचा पदोपदी अपमान करत होतीस, जिला इतके दिवस तू नोकरासारखं वागवलंस ना, ती तारिणी हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेची मुलगी. तारिणी, माफ कर. मी खूप चुकीचं वागले तुझ्याशी, तुझ्या आईशी. मी परत कधीच असं वागलं नाही. लाभ घेतला. असं कसं? तू जे काही वागली आहेस त्याची शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे. नाही अगं